आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आत येऊ? तुमच्या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आले। आज नाश्ता इथेच करणार ना? हे म्हणजे खाली आला नाहीत ना, म्हणून मला असं वाटलं। हो, बरं झालं तुम्ही घेऊन आलात। थँक्यू। हा, खाऊन घ्या। चंदन, खाऊन घ्या। तू पण नाश्ता करून खाली ये। घ्या। ये। चंदन, कसं आहेस आता? बरा आहेस का? हो, आता ठीक आहे। हे बघ चंदन, तुला बरं वाटावं, शांत वाटावं, तीच गोष्ट सतत तुझ्या डोक्यात चालू राहू नये म्हणून इथे आणलंय। हे बघ, जे काही वाटतं ना ते मोकळेपणाने बोलत जा। असं पुढत नको राहूस। हं, सगळं नीट होईल। अरे शिवा, हा बघ चंदन भाई, हे बघ सगळे लिहिलंय आम्ही, सगळं केलं। बाकी कसं आहेस? पिकनिक शिवा, शिवा, चंदनला काय? काहीच ठीक नाहीये। म्हणजे काय झालं शिवा? खरं तर सगळं छान होतं, आनंदात सुरू होतं, हे दोघं खुश होते खूप। पण शेवटच्या दिवशी वाईटच झालं। दिव्याचं मिसकॅरेज झालं। काय? बाळ गेलं तिचं। अगं शिवा, हे सगळं कसं झालं? आणि दिव्या ते कशी आहे? दिव्या बरी आहे आता। म्हणून हो, चंदनला बरं वाटावं म्हणून त्याला इथे आणलंय। शिवा यार, बरं केलंस तू त्याला इकडे घेऊन आलीस। दिव्या ते जाताना तर ठीक होती ना, हे अचानक। हे बघा, तुम्ही ऐका, तुम्ही या सगळ्यात पडू नका। जे झालंय ते खूप वाईट झालंय आणि त्यामुळे आणखीन गोंधळ झाले। दिव्याला सांभाळता येत आहे, पण चंदन काल दारू पिऊन आला। तो अचानक घरातून गायब होतोय कोणाला न सांगता। तो 100% डिप्रेशन मध्ये गेलाय। म्हणूनच आम्ही त्याला इथे घेऊन आलो की तो इथे तुमच्याबरोबर राहील, 4 कामं करेल, त्याचं लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल आणि तुम्ही आहात ना इथे त्याला सांभाळायला। खरंय, तुम्ही ना त्याला इथे कामाला लावा, म्हणजे हे दारू वगैरे परत तो नाही पिणार, त्याच्याकडे लक्ष नाही देणार जास्त। हा ठीक आहे शिवा। बघ शिवा, तू टेन्शन नको घेऊ। मग तुला त्रासात असलेला आम्हाला बघवत नाही, मग सगळं ठीक होईल। ह्याचा त्रास फक्त मला नाही, दोन्ही कुटुंबांना होतोय। आता तो मार्ग काढावाच लागेल। तू बोल शिवा, काय करायचं ते? ऍक्च्युली आम्ही त्याच्यासाठीच इथे आलोय। शिवाला तिचे ट्रेनिंगचे क्लासेस आहेत, सो ती जाऊन येईल, तोपर्यंत आपण बोलूया। मी येते जाऊन। ठीक तू जास्त विचार नको करू। चला, या सेशन नंतर आपण डिफेन्स सेशन सुरू करूया। ठीक आहे? सगळ्यांनी आपापल्या ओढण्या बांधून घ्या, व्यवस्थित बांधा। एंजल, इकडे। कालचं लक्षात आहे ना तुझ्या? हो। काय ग, कुठे चाललीस? तुला काय करायचंय? मला काय करायचंय सांगतो ना मी, मला काय करायचंय। शिवाताई आली। कशी आहे शिवाताई? मी छान आहे, पण मला तुम्हाला बघून एवढं भारी वाटतंय। काय कमाल केलं तू। शाबास साक्षी, तुझं अभिनंदन। खरंच तुला बघून तर अजून भारी वाटतंय मला। अगं शिवा, आमच्या खऱ्या आयुष्यात देखील आम्हाला असाच कॉन्फिडन्स आलाय। वा, हो ना ग ताई, आता कालचीच गोष्ट सांगते तुला।
एक मुलगा माझ्याकडे बघत होता, मग मी त्याच्या शेजारी जाऊन बसले आणि म्हंटल त्याला, चल दोघं एकमेकांकडे बघू. तर तो घाबरला आणि पळून गेला. आई शपथ. शिवा, तुझ्यामुळे खरंच खूप हिंमत मिळाली ग आम्हा सगळ्यांना. अगं मी कुठे काय केलंय, सगळं तुम्हीच करताय एवढं छान छान. मला खूप भारी वाटतंय. पण शिवा, आम्हाला हिंमत देणारी तूच तर आहेस. बस झालं कौतुक माझं. चला चला प्रॅक्टिस सुरू करा. डिस्टर्ब नाही करत तुम्हाला. हा चला. साक्षी, खरंच अभिनंदन तुझं. मला तुला बघून खूप भारी वाटतंय आणि या पोरींना भेटून पण. आता पुढच्या 2-1 आठवड्यात आमचं ट्रेनिंग संपून जाईल. पण शिवा, चांगलाच कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय. हा वा, असंच चालू ठेवा. मी येईन. आणि येत जा तू. तू आल्यानंतर ना आम्ही सगळे खुश होतो. मला वेळ मिळेल तसं येणारच आहे. काळजी घे. येते. चला पोरींनो, प्रॅक्टिस सुरू ठेवा. येते. बाय बाय. चला प्रॅक्टिस सुरू करा. काय शिवा, हा बरं वाटतंय का? हो, खरं तर बरं तर वाटतंय. मुलींना शिकताना बघून छान वाटतंय. त्या काहीतरी नवीन करू पाहतायत हे बघून मला समाधान वाटतंय. हा ना, म्हणजे एवढं चांगलं करतोय म्हणजे आपल्याला समाधान होणारच ना. बरोबर आहे भाई. बरं शिवा, मी त्यांच्याशी बोललो. आपल्याला आपलं घर परत घेणं गरजेचं आहे. ए यार, पण शिवा, तुम्हाला माझी घरात घुसायची आयडिया का नाही आवडत आहे? अरे पण त्याला आपल्याला पुराव्या सकट पकडायचं ना, रेड हँड. नहीं नहीं बॉस, जब सीधी उंगली से घी ना निकले तब उंगली टेढ़ी करनी चाहिए. हे बघा जिजू, बरोबर, एकदम राईट, एकदम कडक बोललात तुम्ही. हा, पण आयडिया काय आहे जीजू? तेच तर ठरवायला भेटलोय आपण. तोच तर विचार करायचा. अजून विचारच करायचे भाई. अरे हरिनाना, ये की. अरे काय, कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे. आणि दारू काय म्हणते? मस्क्या शिवा, तुझ्यामुळे जी मी दारू सोडली ना ती सोडलीच. अरे आता टच पण करत ना आपण. खरं सांगतोय, आई शपथ. नक्की ना? अरे हो ना, त्याला बसला तर आम्ही हावतच ना. चांगलाय. असाच राहा आणि फॅमिलीची काळजी घे. शिवा, आता तू दारूचा विषय काढला ना, तो आपला जगदीश आहे ना, हल्ली घरी रोज दारू पिऊन असतो. मोठमोठ्याने आरडाओरडा करत असतो. सगळ्या वस्तीत गोंधळ घालून ठेवलाय. डोक्याला शॉर्ट केलाय सगळ्यांच्या. हे रोज करतो? मग काय, रोज ऐकतो मी माझ्या कानांनी. काय उपयोग आहे, डोकं तर नाहीच आहे त्याला. बरं शिवा, येतो मी. बरं काळजी घे रे. हा नाना लक्ष ठेवा जगदीशवर. हा. बरं आशू, काही डोक्यात येतंय का? काही सुचती आयडिया? आली आयडिया आली. माझ्याकडे आयडिया. काय?